तुम्ही पण इंग्लिश बोलताना असं बोलता का? आय एम वेंट टू ऑफिस, आय डिड नॉट न्यू हिम. प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम टेन्सेसमध्ये आहे. आजपासून डेली आपण एक एक टेन्सेस शिकूया. ह्यामुळे काय होईल, इंग्लिश बोलणं अजून सोपं वाटेल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्पीक इझिली. मी शिवानी आणि आजपासून आपण सुरू करणार आहोत टेन्सेसची सिरीज. सो आपण डेली एक एक टेन्सेस शिकणार आहोत. आर यू रेडी? सो टेन्सेस म्हणजे काय हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल, बरोबर? टेन्सेस म्हणजेच काळ, जे आपण मराठीमध्ये शिकलोय. म्हणजेच काय, एखादी क्रिया केव्हा घडली, केव्हा घडणार आहे किंवा केव्हा घडतीये हे जी वेळ सांगते त्यालाच आपण काळ म्हणतो, बरोबर? म्हणजेच मराठीमध्ये जसं आपण भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ शिकलो, तसंच आपण इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स शिकणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. चला, तर आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला कॉल करता आणि त्याला म्हणता, मी आता जेवत आहे, मी उद्या जेवणार आहे, मी काल जेवलो होतो, बरोबर? हे काय केलं तुम्ही तुमच्या क्रियेचं वेळ किंवा काळ सांगितलं. त्यामुळे काय झालं, सेम सेंटेन्सचा टाइम चेंज झाला, ज्यामुळे त्याचा टेन्सेस चेंज झाले. ओके, तसंच इंग्लिश मध्ये पण 3 टेन्सेस असतात. ओके, पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. लक्षात राहील? पहिलं बघूया आपण प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. ज्या टेन्स मध्ये ऍक्शन म्हणजेच क्रिया होते किंवा घडत आहे आत्ता, त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. म्हणजेच वर्तमान काळात जी गोष्ट घडत आहे ते वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय ईट फूड, मी जेवण करत आहे किंवा मी जेवतोय. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. यामध्ये ऍक्शन म्हणजेच क्रिया होऊन गेली आहे. ओके, ह्याचे एक्झाम्पल आपण घेऊया. आय एट फूड, मी जेवलो. ओके, म्हणजे ही क्रिया होऊन गेली आहे. नेक्स्ट आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. याच्यामध्ये जेव्हा ऍक्शन घडणार आहे त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. म्हणजेच याचं एक्झाम्पल घेऊया. आय विल ईट फूड, मी जेवणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळेच फक्त जेव्हा आपण टेन्सेस चेंज करतो तेव्हा त्याचे सेंटेन्सचा अर्थ कम्प्लिटली चेंज होतो. म्हणून टेन्सेस आपल्या लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये टेन्सेसचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि जर तुम्हाला टेन्सेस व्यवस्थित कळले तर तुम्हाला इंग्लिश बोलणं अजून सोपं होऊन जाईल. कारण 90% लोक इंग्लिशमध्ये चुका टेन्सेसमुळेच करतात. सेंटेन्स तर सर्वच बनवतात, पण वेळ कोणती कशी वापरायची तेच कळत नाही. जसं की आय एम वेंट टू ऑफिस, शी डिड नॉट न्यू मी, हे सगळं चुकीचं सेंटेन्सेस आहेत. हे कशामुळे चुकलं? तुमच्या टेन्सेसमुळे. तुम्हाला अनेकदा वाटतं ग्रामर खूप कठीण आहे, पण ग्रामर कठीण नाहीये. हे कठीण वाटतं टेन्सेसमुळे. एकदा की तुम्हाला टेन्सेस समजले की सर्व काही सोपं होऊन जातं. तुम्ही डेली आपले हे टेन्सेसची सिरीज फॉलो करा, हे बघा आणि डेली शिका टेन्सेस, ज्यामुळे तुम्ही इंग्लिशचे सेंटेन्स फॉर्मेशन पण इझिली कराल आणि तुमचं इंग्लिश बोलणं पण सोपं होऊन जाईल. जर तुम्हाला असेच टेन्सेस रेग्युलरली शिकायचे असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. कारण उद्या आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ टेन्सेस. सो स्टे ट्यून्ड.